शोधे पाहते चतुर, येथून चांगलं चांगलं नेणारे लोक सुद्धा येतात. गाते शोधे पाहते चतुर, विनोदी. विनोद नाही केला तर झोपा लागतात. हो, विनोद करावा लागतो थोडाफार बरं का, मार्मिक करावा लागतो, नाही तर काही बी सांगावं लागेल, काही बी सांगेल ना तरी आपण हशीच राहील. हो काय ऐका, विनोद करावा लागतो पण तो काहीतरी मर्म असावा पाहिजे. चला पुढे. गाते शोधे पाहते चतुर, विनोदे दुष्यते. दुष्यते घटक असा आहे. दुष्यते तो अर्धा कीर्तना आणि अर्धा घरी अर्धा कीर्तन. माझ्या मायमाऊलींना घाई असते कार्यक्रमाला यायची. कीर्तनाला सुरुवात झाली तर लवकर पंचमनी झाली, महाराज येऊन गेले असते. माझी सकुमाई निघाली घाई माझी सकुमाई निघाली घाई मध्ये आणि दुधाच्या भांड्यावरती झाकण झाकण्याचं विसरून आली. महाराजांनी विषय काढला, मन मला घ्या बोलून काय तिथं आल्यानंतर दुधाच्या आते नका कुणी गर्दी इथं आल्यानंतर आठवण येते बघा. मग दोन चित्त होऊन जातात, एक घरी चित्त, एक इथं. हो, चित्त नाही नामी घरी
अहो तो भगवान परमात्मा 28 युगापासून कमरेवर हात धरून आहे. मग तो काय दाखवतो आपल्याला? कमरेवर हात धरून करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. त्या नामाशी संधान साधा. काय? विठ्ठलाचं स्मरण करा, त्या नामाशी अनुसंधान साधा. अनुसंधान साधल्याच्या नंतर काय होणार आहे? परिणाम सांगतात ऐका. त्या विठ्ठलाच्या नामाशी जर काही अनुसंधान साधलं नाही, काय होईल? हा भवसागर माझ्या कमरे एवढा आहे. भक्ता भवभय लक्षण जगन प्रमाण दावितो. भगवान परमात्मा युग 28 विटेवर बैरवून कमरेवर हात धरून सांगतात की हा भवसागर माझ्या कमरे एवढा आहे. पण याला जर तुम्ही करायचं असेल तर तुमच्या अंतःकरणापासून आवडीने तुम्ही देवाचं नाव घ्या. कसं घ्या? आवडीने देवाचं नाव घ्या. हा भवसागर तरुण जाणार आहे. आणि तेच मार्गदर्शन अभंगाच्या पहिल्याच गंध लावायला जातो तेव्हा असा मागे पडीत असतो. आपण निर्भट्रे काय आवडे आवडले ना आवडीने भावे हरी नाम घेसी. अरे तो देव म्हणतो हो मला काका तू असं करा ना. काय म्हणतो देव तू असं करा ना. थांब तुला भेटाय मी म्हणतो बरोबर जर का कोरोना सारखा मला माहिती आहे काय ऐका ना आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता देसी
सर्व आहे. अहो ज्यांनी ज्यांनी त्या देवाचं नाव आवडीनं घेतलं त्याची चिंता देव करू लागला. मग जर कधी पुराणात गेलो तर अनेक उदाहरणं तुम्हाला मला सांगता येतात. काय पुराणात गेलो अनेक उदाहरणं तुमच्या पुढे मांडता येतील. कोणी कोणी आवडीने नाव घेतलं देवाचं. शबरी मातेने काय आवडीने देवाचं नाव घेतलं? महर्षी वाल्मिकांनी आवडीने नाव नाही घेतलं, बळजबरीने घेतलं. काय नारद महर्षी भेटले, बरं ही वेळ त्यांच्यासाठी वेळ चांगली आली. काय नारद महर्षी भेटले, त्यांचं भाग्य उदयाला आलं. बरं ही वेळ सापडली, संधी सहाय्य झाली, बुद्धी संचित झाली. त्यांच्या संचिताने त्यांना सहाय्य केलं आणि महर्षी वाल्मिक ह्याचं वाल्मिक झालं. काय झालं? कोळ्याची कीर्ती वाढली, केले रामायण रामानी. अरे इतकी कीर्ती वाढली, जरी आवड नव्हती. नारद महर्षी सांगू लागले, म्हणले महाराज तुम्हाला आवड कशाची? म्हणे मला प्रपंच चालवायची आवड. माझ्या प्रपंचाचं पोट भरण्यासाठी मी वाटमारी करतो. जो आला त्याला धरतो आणि उडवतो. चांगला चांगला बामण दादा उडाय असा गरीब लोक तरी ब्राह्मण दादा दिसले. नारद महर्षी म्हणले आला तुमच्याकडे काय काय? नारद महर्षी म्हणले मनाकडे चिपड्या बिना बस या ना पलीकडे काय. अरे मग काय करतो तू? वाल्मिका काय करतोस? व्हॉट्सअप आहेस, पाप करतोस. पाप करत आहेस आणि ते पाप तू करू नकोस. जा आणि घरच्यांना विचार तुझ्या पापाच्या वाट्यामध्ये ते हिस्सेदार आहेत. घरी गेले असा भव्य शरीर होतं, बलदंड शरीरावर ढवळे, हातामध्ये शस्त्रास्त्र कुऱ्हाड, अनेक शस्त्र हातामध्ये, शिकारी माणूस होते. घरी गेले, त्यांना विचारू लागलं तुम्ही माझ्या पापात भागीदार आहात का? खरा वाटा माझ्या पाय माऊलीचा आहे. जर कधी महर्षी वाल्मिकाच्या पत्नीने त्या दिवशी घाबरून सांगून दिलं असतं स्वामी तुम्ही समजत तशी, महर्षी वाल्मिक झाले नसते. पण माझ्या मायमाऊलीचा एवढा मोठा हिस्सा आहे. मायमाऊली म्हणू लागली तुम्ही पोट भरण्यासाठी, आमचं उदरनिर्वाह भागवण्यासाठी तुम्ही शेती करू शकता. आम्ही थोडी म्हटलं तुम्हाला तुम्ही लोकांना मार, तुमच्या पापात आम्ही भागीदार. तिने पटकन असं उत्तर दिलं. तेथून महर्षी वाल्मिकांची बत्ती पेटली. म्हणजे महाराज आता माझा पोलीस करू लागला. मला नारद महर्षीच्या चरणावरती जावं लागेल. येणे पंथे माझी चालली पाऊले. दर्शन झाले संतापायी. संताच्या पायाचं दर्शन झालं. काय घडलं संताच्या पायात? त्रासिले दारिद्र्य, दोषा झाला खंड. दोषाने परिपूर्ण होते, दारिद्र्य होतं षडविकारांचं. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार या सगळ्या गोष्टी होत्या. षडविकार गेले. त्रासिले दारिद्र्य, दोषा झाला खंड, त्याची काळे पिंड पुनीत झाला. त्याच वेळेस माझा पिंड पुनीत झाला. नारद महर्षीला वाटू लागलं म्हणजे महाराज या जगामध्ये माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. कृष्ण स्वजन सखे हे तो सुखाचे आदरणी. यतनानी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. कन्यापुत्र बाळे हे तो सुखाचे सांगाती, दुःख होता जाते आपोआप. आणि मग महर्षी वाल्मिकांना म्हणावं काय म्हणावं? नाही नाही
शबरीने आवड केली, शबरी मातेने आवड केली. माता ऋषींनी सांगितलं म्हणजे शबरी माते तुला भेटायला भगवान येईल, भगवान भेटायला. आणि वाट पाहू लागली. किती दिवस वाट पाहिली, किती दिवस? अहो 60-70 पर्यंत पोहोचली माझी शबरी माते. आणि शबरी मातेने 60-70 पर्यंत वाट पाहिली. रोज भजन म्हणायचे त्या देवाच्या नावाचं. काय भजन म्हणायचे? जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. भगवान परमात्मा आले, शबरी माता खुश झाली. ओ मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का दर्शन होगा. देवानं आवडीने खाल्लं शबरी मातेची गोड. काय देवानं आवडीने खाल्ले आणि लक्ष्मण महाराजांना भरून भरून दिला. लक्ष्मण महाराज म्हणजे अरे पुस्तक कोणी क्षेत्र काय चला की सुंदर अभंग आहे. महाराजांनी प्रमाण दिलं वयानुसार बाबा प्रयत्न करतात पण वयानुसार होतो. ऐका अंतःकरणापासून करणार. ऐका महाराज लक्ष्मण देवानं द्रोण फेकून दिलं आणि मग लागली शक्ती लागल्याच्या नंतर मग द्रोणागिरी काय झालं आणि त्याच पोरांच्या याच्यातून संजीवनी निर्माण झाली आणि लक्ष्मण देवाचे प्राण वाचले. बरं का आवड माहिती महाराज शबरी मातेने आवडीनं देवाला पोर खाऊ घालले आणि
तीच सबरीचं फळ साप म्हणजे त्या सबरीला फळ लाभलं भगवंताला दर्शन दिलं. स्वतः भगवान परमात्मा तिच्या केली. काय देवाचा अवतार जर कधी सांगायला गेला बाबा, देवाने जर देवाची आवडीने आपण बोलवलं केलं तरी जातो आणि नाही बोलवलं तरी जातो. ऐका बरं का, वैरी वैरत्वाने नाव घेतो. शिशुपालाने कसं नाव घेतलं? शिशुपालाने देवाचं नाव घेतलं होतं का? काय केलं होतं? अरे चांगले परमार्थ ऐकणारे लोक आहे तुम्ही. शिशुपालाने देवाला शिव्या दिल्या. दिसले देव शिव्या दिल्या, दिसले देव शिव्या दिल्या. आत्यान पोरे होता शिशुपाल, त्यांना जरा अधिकार बरोबर होता. आत्याना पोरे बघता बारी करतात बरोबर, साला नाताना राही ना या इथला बारी करता. आत्याना पोऱ्या म्हणजे करते कायम पाणी मदत कर. अरे त्या काळजी करा ना, ते तुला पायी भेटते रे. या जमानाचा ऐकते लयतून थोडी नाही भेटायने काका नाही टाया पडला. ऐका ना, आणि आत्याना पोरी बाहेर अहो शिशुपाला आत्याना पोरगा देव दिसले का शिव्या आडवा चालायचा. देवा सांगितलं आत्या यात समजाड दे बरं का, काय म्हणते याला समजावून दे. आणि याने जर मला घडी घडी शिव्या दिल्या मग मी याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. म्हणे आत्या म्हणे जाऊ दे तुला आत्या पोऱ्याशी आत्या वाईट दिली मग तो नाही आहे. देव म्हणे आत्या याने एकदा होईना बरसा बा मला कुठे बरस आणि मला माझा विरोध करतो. अरे भर सभेमध्ये माझा अपमान करतो. आणि मग देवाने सांगितलं मला आत्या याला आता 100 महिन्यांची माळा देतो. काय ही माळा तू आहे म्हणून देतोय बरं का, याने ही पेटीत सांभाळून ठेवावी, मला शिव्या नाही द्या आयुष्यभर जगेल. काय याने जर पेटीत सांभाळून ठेवली हा आयुष्यभर जगेल. आणि याने जर कधी मला शिव्या देणं सुरू केलं पुन्हा एक एक मनी कळत. काय एक शिवी दिली एक मनी गेला, एक शिवी दिली एक मनी गेला. शिशुपाल ऐकेच नाही, त्याला काय जोडी राहता. काय त्याचा काळ जवळच होता आणि शिशुपाल शिव्या देत गेला, शिव्या देत गेला. आता शेवटचा मनी उरला. आत्या सांगू लागली, आई सांगू लागली म्हणे शिशुपाला अरे हा शेवटचा मनी सांभाळून ठेव. काय आता शिवी देऊ नको देवाला, त्याचं खरं नाही उडवून देईल तुला. काय आणि मग काय झालं, शिशुपालने ऐकलं नाही. महाराज शेवटची शिवी सुद्धा देऊ सगळ्यामध्ये देवाचा अपमान करायला निघाला. देवाने टाकलं सुदर्शन, एका सुदर्शन मध्ये शिशुपाल मोडका सहित शिशुपाल गायब केला. पण बघा ना, त्याने जरी देवाचा विरोध केला तरी देवाने त्याला पायाशी झाला. मग शिशुपालाचा एक जन्माचा संबंध होता त्याच्याशी. अरे 3 जन्माचा नाही 4 जन्माचा संबंध होता शिशुपालाचा. जय आणि विजय होते स्वर्गामध्ये. देवाचे रखवालदार, देवाचे रखवालदार होते जय आणि विजय. सनक संतानिकांनी यावर भगवंताच्या भेटीसाठी प्रवेश मागावा आणि सनक संतानिकांनी नाकारावामध्ये तुम्हाला दर्शन देण्यासाठी आता तुम्हाला वेळ नाही, आम्ही जाऊ देणार नाही. सनक संतानिकांना राजाला शाप दिला. शाप दिल्याच्या नंतर सांगितलं तुम्हाला 3 जन्म भगवंताच्या हातून. पहिला जन्म प्राप्त झाला हिरण्यकश्यप हिरण्याक्ष, दुसरा जन्म रावण कुंभकर्ण, तिसरा जन्म शिशुपाल आणि वक्रदंड. असे 3 जन्म भोगावे लागले. 3ही जन्म भगवंताच्या हातून. एका जन्माचा संबंध नाही ना. मग या 3ही जन्मामध्ये देवाची सेवा केली का त्यांनी? रावणाने देवाची सेवा केली होती तरी देवाने त्याचं काम करावं. त्याच्यात आवड नव्हती रावणाच्या भक्तीमध्ये, देवाचा विरोध होता. राम येईल सीतेच्या शोधार्थ राम येईल आणि त्याच्या शत्रू त्याच्या सेनेचा मी कसा निपात देण्याची रोज योजना आखायचा आणि रोज रामाच्या नावाचा रट होता. आपण म्हणतो ना अजपाजपणे उलट प्राणाचा येतेही मनाचा. अरे ते कसल्याही पद्धतीने ओवी ज्ञानवर आहे. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र. भगवान परमात्मा किती उदार आहे. शत्रूलाही देतो, वैरालाही देतो आणि तीच मुक्ती भक्तालाही देतो, तीच मुक्ती वैराला सुद्धा देतो. कोणती मुक्ती बघा. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र देता मनसी पात्र पात्र परी कैवल्यासे पावित्र्य तू वैरिया दिदले. ओ वैराला सुद्धा देतो भगवान परमात्मा. आवड नव्हती त्याच्या भक्तीमध्ये. रावणाचं काय कार्य केलं देवाने सांगतो ऐका. रावणाचं जरी रावण भक्ती करत नव्हता तरी रावणाचं काम का देवाने केलं. काय काम केलं? इकडे नर आणि वीर
दगडावरती नाव लिहायचे. राम लिहिला, दगड पाण्यात सोडला, दगड करायचा. ही वार्ता गेली लंकेत, लंकेत वार्ता गेली. म्हणजे रामाच्या नावानं दगड करतात. वार्ता गेली. राक्षस बसले संध्याकाळी. राक्षस संध्याकाळी बसतात बापू. राक्षस संध्याकाळी बसतात. काय राक्षस बसले, विचार विनिमय चालू लागला. म्हणजे का त्या राम प्रभूची वानर त्यांनी दगडावरती राहिली. हवा मोली, हवा दगड तरावी. दगड तरली बरं का रामाच्या नावानं. आपण तरणार दगड तरली आहे का? राज हवा मोली, राम झाला, दगड तरायला लागले. आणि एखाद्या दिवशी जर कधी त्या वानरांच्या डोक्यामध्ये अवदस्सा आली, म्हणजे त्यांच्या मनामध्ये वाईट विचार आला बुवा, आणि त्यांनी म्हणावं अख्ख्या डोंगरावरच्या दगडांना तुम्ही जाऊन अख्ख्याच्या अख्खे लंकेवर जाऊन पडा. राक्षस बटी बटी विचार करेल. काय म्हणत राक्षस? अख्खा दगडे जर कधी त्यांनी सांगावं एक खटेईशने लंकेवर जाऊन पुढा, आपण बिना युद्ध करण्याचे मरून जाऊ. अहो त्यांचं मनोधैर्य कच्ची झालं. सगळी राक्षस म्हणले आता आपल्याला युद्ध करायचं नाही, देवाशी आपल्याला युद्ध करायचं नाही. मग आता ही वार्ता प्रधानाकडे रावणाकडे गेली. रावणाला सांगितलं गेलं म्हणे तुमची राक्षस कोणी तुमच्या बरोबर युद्धाला यायला तयार नाही. म्हणलं काय झालं? अरे त्यांचं मनोधैर्य कच्ची झालं. म्हणलं कसं काय? राम प्रभूची वानर राम लिहितात, दगडावरती दगड तरतात. एखाद्या दिवशी जर कधी त्यांनी ठरवलं अख्खी दगड लंकेवर जाऊन पडा, बिना युद्ध करण्याचे मरून जाऊ. अरे काय आपण रावणासोबत जाऊन काय आपण साध्य करू बा, असं म्हणतायत बा, युद्ध करायला यायला तयार झाला. मग रावण म्हणला हा एक जन्माचा संबंध नाही, मला देवाच्या हातून मरायचं. आणि हे जर कधी माझ्या सोबत नाही आले तर मला देवाच्या हातून मरण येणार नाही. म्हणून यांना तयार करावं लागेल, यांचं मनोधैर्य वाढवावं लागेल. आणि ते वाढवण्यासाठी रावणाने युक्ती केली. राजकारणी होता रावण. काय युक्ती केली ऐका ना. रावण म्हणले सांगेल ना सगळ्यांना, तुमचा रावण राजा तो सुद्धा दगड तारून दाखवीन. काय वार्ता दिली गेली, दवंडी पिटली गेली. तुम्हाला गावात दवंडी देतस का? अशीच ना सकाळी काय शिका मग दवंडी घेऊन देते मला. मी दिदी सोबत मला दिदी जाते. ऐका 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 ऐका, उद्या सकाळी ठीक 8 वाजता समुद्र तटावरती सगळ्या राक्षसांनी जमायचं आहे. दोन्हीचं काम होईल आपण ठरवा काहीतरी दंडीची ऐका. राक्षसांना वाटलं आता काय दौंडीत आलेली आहे. आणि दौंडीमध्ये सांगितलं गेलं की जसा रामाची वानर दगड तारतात तशी आपला रावण राजा सुद्धा दगड तारून दाखवला. सगळा राक्षस असा उत्साहातून जमले, उत्साहाने जमले. लंकेच्या तटावरती जमले, समुद्र तटावरती जमले. आणि पाहिलं सगळ्यांनी आता रावण दगड तारीन बा, या वाटेकडे लागले सगळेजण. आणि मग गेले रावणाच्या समोर उभे राहिले. रावण म्हणले आला दगड भली मोठी मोठी. काय दगड आणा भली मोठी मोठी. गेले राक्षस होतात त्या लाकडा दगडी का त्या बला मोठा मोठा. रावणाने छाती दडपाय काय तरतील ते बरोबर बुवा, नाही तर ना त्या कुठं काय. रावणने निश्चय केला म्हणजे सगळं आणले आणले सगळ्यांनी दगड आणले. आणि एकच सांगितलं म्हणे जा समुद्रामध्ये सोडा दगड पाण्यात. गेली राक्षस पाण्यात उभी राहिली, दगड सोडली. रावणाने मंत्र मारला, रावणाने हात जोडला, मंत्र मारला. बघा कोणता मंत्र मारला रावण. ओम फट भगभुगे भगिनी भर्गो भागोदरी ओम फट स्वाहा. कोणा मंत्र शेव टीव्ही धकतच ना तुम्ही. कोणा मंत्र शेव काय यायचं नको आमंत्रण रावणाने हात जोडले काय
हात जोडले आणि बस हात जोडल्याच्या नंतर त्यांना सांगितलं सोडा रे दगड पाणी. दगड सोडली पाण्यात, दगड तळून जाईल. काही गावडीचंही म्हणतात बरं का बाबा. आज आणि तळंडी झाल्या, जय हो झाला, सगळी निघून गेली घरा आणि सगळ्यांचं मन धैर्य उंचावलं. चला सकाळी झाला आपल्या रावण राजा सुद्धा दगड काढतो. झाली बात. रावण घरी गेले. घरी गेले रावण. गरमा पाय का धर्मा पाय रावण रस्ता उभी होती वरी मंदोदरी माय. भगवान परमात्मा दगड तारील, तो जगत नियंता आहे. काय हे त्याला साधत, तो राम प्रभू दगड तारील, त्याच्या नावानं दगड तारतील, कारण तो जगाचा सर्व भरताकार पालनहार आहे, तोच आहे. तुम्ही दगड तारशा मंदोदरी गर्भात घुसू दे. सांगा काय करा तुम्ही, कस काय दगड करली. रावण म्हणे ऐक गरिमा बाबा नको करू. झाकली 1.25 लाखाची गर्भात. नाही मला सांग शेतकऱ्याच गरमा येऊ दे. कोण म्हणे मंदोदरी माय. मग श्री हट्ट बाळ हट्ट पूर्ववास लागतो. रावण म्हणे चाल तुला सांगस. कोणले सांगतो नको. रावणले माहिती होत काय, रावणले माहिती होतं बाईल पोटमा गोष्ट जिरत नाही. रावण म्हणे मी तुला सांगतो, कोणाला सांगू नको. आणि असं तसं शेवा या खरं तू शेत बरं काय जासना पोटमा गोष्ट थांबत नाही. दग बहीण तुला सांग. कोणते सांग कुठली भेटलं की दुसरी भेट दग बहीण तुला सांग. कोणले सांग. आता गाव फिरी असते आणि जी पहिली बहिणीने सांगितलं तिला पाहिजे बिड मी सांगतो. म्हणजे रावणाने तिच्याकडनं गोळी सोडून घेतली मंदोदरी मातेला. म्हणजे ऐक कोणाला सांगू नको. रावणाने सांगितलं म्हणजे कोणाला सांगू नको. मग मंदोदरी म्हणजे सांगा काय झालं काय. पण मंदोदरी मायले गॅरंटी होती यांना घेतलं करावं नाही काय, म्हणून ती असं खोदी खोदी विचारायला. प्रत्येक मध्ये मंदोदरी मायले माहिती आपला रावण कितला पाणी मा शेवा. प्रत्येक मध्ये मंदोदरी मायले माहिती आहे की आपला रावण करा ना उलट न रावण ते सूत्र जुळतं बरं का. ऐका आणि म्हणून सांगितलं महाराजांनी मला ऐक मी काय केलं. माझा एका जन्माचा संबंध नाही, 3 जन्माचा संबंध. मला देवाच्या हातून मरण यायला आहे हो आणि यायलाच पाहिजे. हे येण्यासाठी हे जर कधी सत्य झालं नसतं, देवाशी युद्ध झालं नसतं आणि माझं मरण आलं नसतं, म्हणून मला पुन्हा जन्म घ्यावा लागला असता. मला ह्याच जन्मामध्ये देवाच्या हातून उद्धार करून घ्यायचं काय. आणि मग मी युक्ती केली दगडांच्या समोर हात जोडला आणि दगडांना सांगितलं काय सांगितलं ऐका. याच्यात आवड नव्हती बरं का, तरी देवाने त्याची आवड पुरवली. देव भगवंत वैराचं कार्य करतो याच्यासाठी सांगत आहे तुम्हाला. जरी आवड नसली तरी भगवंत आपलं काम करतो ते सांगतो ऐका. आणि मग काय झालं त्याने सांगितलं म्हणजे मी दगडाच्या समोर हात जोडला, दगडांना विनंती केली. जर कधी पाण्यात पडलास ना तर तुला माझ्या श्रीराम प्रभूची शपथ आहे. काय सांगितलं भगवान परमात्म्याची शपथ घातली. वैर्याचं सुद्धा काम करतो. तुझे अवदाने दानव स्वतंत्र नेतान मनसी पात्र अपात्र वै कैवल्यास पावित्र दुवैर्या इदले. अरे कंस राजा श्रीकृष्ण येईल मारेल, श्रीकृष्ण येईल मारेल, श्रीकृष्ण येईल मारेल हा सब चाललेला होता. त्याला कुठेही दिसायचे भगवान परमात्मा. स्वप्नात दिसायचे, गोधडी दिसायचे, आरशात दिसायचे आणि त्याच्या नरडीचा घोट गेला असं दिसायचं. श्रीकृष्ण आला, श्रीकृष्ण आला. हा काय चाललेला होता जगच होता ना महाराज. आवड नव्हती तरी जग चाललेला होता. आणि तुम्ही आपण आवडीने देवाचं नाव घेतो मग देव आपला उद्धार करणार नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. सगळी चिंता भगवान परमात्मा करतो. आणि मग या जन्माला आल्याच्या नंतर त्या देवावरती भारवा. त्या देवावरती भारवा एवढं सांगा देवाला. देवा नामा म्हणे केशव राजा केला नेम चालू रे माझा. हा सगळा नेम तू चालव रे बाबा. आणि मग तो भगवान परमात्मा तुमचा आपला नेम चालवता भंगाचं दुसरं नको के
Hare